आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील, त्या दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल. या सगळे मराठा बांधवांनो, या ओबीसीनी, या धनगरांनी, या सगळ्यांनी एकत्र या. तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय, आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुबे आहेत हे उधळून लावलं पाहिजे. म्हणून उद्याची जी काय बैठक आहे, सर्वमान्य तोडगा काढा. मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय. सर्वमान्य काढा तोडगा, सर्वमान्य तोडगा काढा. मी आज पाठिंबा देतोय. पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा, सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना. जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्यांना बोलवा. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे, आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारा, जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र. आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यांनाच बोलवा. तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. पण नुसतं कोपऱ्याला गुळ लावायचा, तारखा देत राहायच्या, त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी जीव देत आहेत, त्यांचे जीव जात आहेत, पिढ्या संपतायत, पण लढा संपत नाहीये. किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार? आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं, आज सुद्धा व्यक्त करतो. या सगळ्यांना सामावून घ्या. मध्ये एक तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला, कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली, नाही झालं, अपयश आलं. मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेलं लढाई ही हारले. बिहारने कसं केलं बघा. आता बिहारचं आरक्षण सुद्धा कोर्टाने रद्द केलेलं आहे. कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे, आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही, ती केंद्र सरकारच्या हातात, लोकसभेच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.